छान अशा रिमझिमत्या पावसामध्ये कॉर्न खाण्याची मज्जाच वेगळी असते। तर आजची रेसिपी आहे स्पायसी गार्लिक कॉर्न। इथे मी एक मक्याचं कणीस घेतलेला आहे। तर त्या कणसाचे आहेत ना 4 ते 5 भाग करून घेत आहे। तर सुरीने कापते वेळेस काळजी घेऊन कापा, नाहीतर हाताला लागण्याची शक्यता असते। तर असे ना मी 5 भाग करून घेतलेले आहेत। तुम्हाला अशा साईजचे भाग करायचे असतील तर करा, किंवा यापेक्षा मोठे देखील ठेवू शकता। तर मी अशा पद्धतीचे करून घेतलेले आहेत। तर हे कॉर्न आहेत ना मी थोडे उकडायला ठेवणार आहे। तर त्यासाठी इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे। तर पाण्याला आधी उकळी येऊन गेल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे जे कापलेले कणसाचे भाग आहेत ना ते घालणार आहे आणि फक्त 1 ते 2 उकळीमध्ये काढून घेणार आहे। जास्त उकडण्याची गरज नाही, पटकन होतात। एकदम कवळे कॉर्न आहेत। तर पहा छान असे उकडले गेलेले आहेत। तर आता याला ना मी बाजूला काढून घेते आणि गॅसवर ना एक पॅन ठेवते आणि त्यामध्ये घालते एक छोटा बटर क्यूब। तर तो बटर आहे तो पूर्ण वितळवून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेला आहे। स्पायसी गार्लिक कॉर्न असल्यामुळे लसणाचा वापर थोडा जास्तच करावा, म्हणजे छान मक्याला टेस्ट येते। तर पहा लसूण आहे ना छान सोनेरी रंगावर परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घातले आहे 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरिगॅनो, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 2 चमचे आहेत ते टोमॅटो सॉस घातलेला आहे। तर तुम्ही इथे ना चवीप्रमाणे मीठ घातलात तरी देखील चालेल। मी उकडते वेळेसच पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं, म्हणून आत्ता मीठ घालत नाही। गॅस कमी ते मध्यमच ठेवायचा आहे। छान परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये घालते थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर। आता कमी गॅस करून छान परतवून घेते बटरमध्ये। तर यामध्ये ना थोडंसं पाणी घालत आहे। तर 1.5 चमचा पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे। लिंबाच्या रसामध्येच पाणी घातलेलं होतं। तर पहा सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। मिश्रणाला थोडा दाटसरपणा आलेला आहे। तर एकदम गॅस कमी करून घ्यायचा आणि यामध्ये आता घालत आहे मक्याचे कणीस उकडून घेतलेले आहेत ते। तर मक्याच्या कणसाला छान असे मसाले लागलेले आहेत, सुंदर दिसतही आहेत। तर या पद्धतीने छान असे तयार झालेले आहेत आपले स्पायसी गार्लिक कॉर्न। तर एकदा नक्की करून पहा, तुम्हाला देखील खूप आवडतील। तर बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे। तर या रिमझिमत्या पावसामध्ये या कणसाचा नक्की आनंद घ्या। खूपच छान आणि टेस्टी लागतात। आमच्या इकडे तर सर्वांनीच खूपच आवडीने खाल्ले। तर तुम्ही देखील ना करून खा आणि कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।